मंदिराचेही काही नियम पाळणे बंधनकारक असते. मग ते नियम देवपूजेशी संबंधित असो नाहीतर आपल्या पेहराव्याशी. ह्या नियमांचा संबंध मंदिराच्या पवित्र वातावरणाशी असतो. म्हणून शक्य तेवढ्या प्रमाणात नियमांचे पालन करून देवपूजा करावी असे धर्मशास्त्र सांगते. अशाच एक मुख्य नियम जाणून घेऊ, तो म्हणजे शिव अभिषेकाचा. अभिषेकाचे पाणी घरून न्यावे. शिव अभिषेकाची परंपरा फार जुनी आहे. शिवपिंडीवरील कळशातून शिवाच्या डोक्यावर सतत धार पडावी ह्या हेतूने कळशाची रचना केली जाते. त्यानुसार आपणही शिवाभिषेक करताना शंकराच्या पिंडीवर थोडे पाणी घालून उर्वरित पाणी वरील कळशात घालावे. मात्र ते पाणी घरून नेलेले असावे. शिवपूजेला जाताना फुलं, दूध आणि पाणी घरातून घेऊन जाण्याचा प्रघात आहे. एक वेळ फूल आणि बेल मंदिराबाहेरील फूल विक्रेत्याकडे मिळेलही, परंतु दूध किंवा नुसते पाणी घरूनच घेऊन जावे असे शास्त्र सांगते. तसे करणे हे भगवंताशी जिव्हाळ्याचे नाते जोडण्यासारखे आहे. देवासाठी आठवणीने कळशातून किंवा पेल्यातून नेलेले पाणी आपला सच्चा भाव दर्शवते. पाण्याचा पेला रिकामा परत आणू नये. दुधामुळे शिवालयाच्या गाभाऱ्यात वास येतो. म्हणून शास्त्रापुरते थेंबभर दूध आणि बाकीचा अभिषेक पाण्याने करावा. अभिषेकासाठी नेलेलं भांड, फुलपात्र किंवा कलश घरातून नेताना जसा पाण्याने भरून नेतो तसा मंदिरातून परतताना तो भरून आणावा. मंदिरातून थोडेसे पाणी घरी घेऊन यावे आणि ते तीर्थ समजून घरच्या कानाकोपऱ्यात शिंपडावे. त्यामुळे घरातील नकारात्मक लहरी दूर होतात आणि सकारात्मक ऊर्जेचा संचार होतो. मंदिरात जाण्याचे कपडे. मंदिरात जाताना आपला वेश सात्विक असावा. तोडके कपडे घालून मंदिरात जाऊ नये. मंदिराचे पावित्र्य भंग करू नये. ज्याप्रमाणे शाळेत, कॉलेजमध्ये आपण गणवेश घालतो तसा धार्मिक स्थळी जाताना नीटनेटके स्वच्छ धुतलेले कपडे हा गणवेश समजावा. निर्माल्य. मंदिराचे वातावरण पवित्र ठेवण्यासाठी तिथली स्वच्छता जपण्याची जबाबदारी भाविक म्हणून आपली असते, हे ध्यानात ठेवले पाहिजे. मंदिराबाहेर आपली पादत्राणे अस्ताव्यस्त टाकू नये. चिखलाचे पाय धुवून मगच मंदिरात प्रवेश करावा. पूजेचे निर्माल्य झाडाच्या बुंद्याशी न टाकता निर्माल्य कुंडीतच टाकावे. निर्माल्याचा उबट वास येत असल्यास मंदिराच्या व्यवस्थापकाच्या कानावर घालावे. भगवान शिवाची पूजा ही केवळ शिवलिंगाची पूजा नाही, तर शिवालयाचे आवार स्वच्छ ठेवणे ही देखील शिवपूजा आहे, हे ध्यानात ठेवावे आणि आपल्या धार्मिक स्थळाचे पावित्र्य जपावे. तुम्हाला व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा.